बुलेटिनमध्ये स्वागत। पुढच्या बातम्यांकडे वळूया। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर मनीषा मत्रे यांना मदत मिळालेली आहे। न्यूज 18 लोकमतचे त्यांनी आभार मानलेत। बातमी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावची आहे। या गावामधील ओढ्याच्या पुरामुळे मनीषा मत्रे यांच्या घरात पाणी शिरले आणि घरातलं सगळं साहित्य, खाण्यापिण्याच्या वस्तू या पाण्याखाली गेल्या। त्यांची हीच व्यथा त्यांनी न्यूज 18 लोकमतवर दाखवली। न्यूज 18 लोकमतची बातमी बघताच पुण्यातील भाजपच्या ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी 1 लाख रुपये मदत म्हणून मत्रे यांना दिले। तसंच महाराष्ट्रभरातून मदतीचा हात पुढे आला। त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे काल रडत असलेल्या डोळ्यांमध्ये आज आनंदाश्रू आहेत। दरम्यान मनीषा मत्रे यांनी न्यूज 18 लोकमतचे मनापासून आभार मानले। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी। याच त्या मनीषा मत्रे ताई काल रडत होत्या। घरात पाणी शिरलं, सगळं साहित्य भिजून गेलं, पाण्याखाली होतं, अन्नपदार्थ सगळे पाण्याखाली होते। त्यामुळे काल रडवेल्या झाल्या होत्या। रडत रडत न्यूज 18 लोकमतला आपली आपबीती सांगितली आणि त्यानंतर मात्र मदतीचा ओघ सुरू झाला। एक नेता सुद्धा 1 लाख रुपये द्यायला पुढे सरसावला आणि त्यानंतर महाराष्ट्रभरातून मदतीचा ओघ त्यांना आला आहे। बघा, ही कालची दृश्य आहेत। बिचाऱ्या रडत होत्या, आपबीती सांगत होत्या। किती साफसफाई केली तरी सुद्धा सगळं खाण्यापिण्याचं साहित्य वाया गेलेलं आहे असं सांगत होत्या। अगदी गॅस सिलेंडरपासनं ते भांडीकुंडीपासनं सगळी वाट लागलेली आहे घराची। पण खूप मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ आला आणि नंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संपूर्ण घरांमध्ये पाणी गेलं होतं। तसंच एक घर होतं मनीषा मत्रे यांचं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं। घरातले जे काही साहित्य होतं ते अक्षरशः पाण्याखाली होतं। त्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न देखील उभा राहिला होता आणि तीच बातमी आपण न्यूज 18 लोकमतने दाखवली होती आणि त्या बातमीनंतर आज त्यांना मदतीचा ओघ सुरू झालेला आहे। पुण्यातील जे रमेश गायकवाड आहे त्यांनी देखील 1 लाखाची मदत त्यांना देण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आपण पाहू शकतो की जो आनंद जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय। कारण पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण कुटुंब जी काही व्यवस्था आहे ती कोलमडली होती आणि असाच मदतीचे हात जे समोर येऊ लागलेत बातमीनंतर। आपल्यासोबत मनीषा मत्रे आहेत। काय सांगाल, कसं वाटतं आज, काल आणि आजच्या मध्ये काय फरक आहे? लोकमत चॅनल न्यूज 18 यांचं बी मी आभार मानते। गावचे सरपंच आमचे ती बी त्यांचा आभार मानते। सुमित सोनवणे आले, आम्हाला ही केलं, थोडी मदत मिळाली। ज्यांनी मला मदत केली त्यांचंही आभार मानते। आता काहीतरी म्हणजे जीवनाला असं वाटायला लागले की मदतीचा हात पुढे आले, जीवनाला हाय काहीतरी म्हणजे जगायला साधन असे। त्यांचं बी मी जेवढ्यांनी मदत केली त्यांचंही आभार करते। गावातल्या लोकांनी अन्नधान्य दिलं, समध्यांनी मदत केली, राशन दिले, सरपंचांनी मदत केली, राशन दिले, 2-3 दिवस डबे ते पाठवले। अगदी तासाला आमची विचारणी हे करतात, अगदी त्यांचंही मी आभार मानते। न्यूज चॅनल मुळे मला मदत भेटली, त्याच्यामुळं आम्हाला जगण्याचं थोडं काहीतरी साधन वाटायला लागले। त्याच्यामुळे मी समध्यांचा आभार मानते। ज्यांनी मला मदत केली त्यांचंही मी आभार मानते। काल आणि आज मध्ये काय फरक आहे? काल तुमच्या डोळ्यात अश्रू होते ना, आज देखील अश्रू आहे, पण आता आनंद अश्रू आहे। काल म्हणजे जगण्या असं संपल्यासारखं वाटत होतं, पण आज काहीतरी जगायचं साधन आहे किंवा जगण्याला एक पुढं ही भेटलं, त्याचंही म्हणजे आशा वाटली जगण्यासाठी। त्याच्यामुळं आज जरा थोडं काय म्हणजे एवढं टेन्शन थोडं कमी झालं। बातमी नंबर नंतर तुम्हाला टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। माण तालुक्यातील अंधळी धरण ओव्हरफ्लो, सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लागणार मार्गी। दमदार पावसामुळे ओढ्यांसह नद्या नाले झाले प्रवाहित। सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य खुललं। आंबोली धबधबा प्रवाहित झाला, पर्यटकांची गर्दी होऊ लागली। बुलढाण्याच्या खामगावात पावसाची हजेरी, पावसामुळे सूर्या नदीला पूर, पुरामुळे खामगावशी चितोडा गावचा तुटला संपर्क।
आता आपण पुढच्या वेगवान स्वरूपातल्या बुलेटिनकडे वळणार आहोत आणि त्या बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी करणार आहोत. महत्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. आदित्य ठाकरेंकडून पुणे आणि मुंबईकरांना नुकसान भरपाई देण्याची मागणी, तर 718 तडे असतानाही मेट्रोच्या उद्घाटनाची घाई का, आदित्य ठाकरेंचा सवाल. मिठी नदी आर्थिक घोटाळा प्रकरणी अभिनेता दिनो मोरिया आणि भाऊ सँचिनोच्या अडचणीत वाढ, दोघांनी न्यायालयात दाखल केला अटकपूर्व जामीन अर्ज. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर फसवणूक आणि शारीरिक छळाचा आरोप, तर जीवे मारण्याची धमकी देऊन लग्नाकरता ब्लॅकमेल केल्याचा महिलेचा दावा, वकिलांच्या मार्फत पाठवली नोटीस. हुंड्याकरता सुनेचा छळ करणाऱ्या हगवणे पितापुत्रांचा माज दाखवणारा एक व्हिडिओ समोर, घोडेस्वारी करताना दिसतायत बापलेक. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे नणंद आणि सासूकडून सुनेचा छळ, नर्स सासूकडून घरीच सुनेचा गर्भपात, नाशिक पोलिसात गुन्हा दाखल. दरोडा टाकून फरार झालेला गुंड चकमकीत ठार, संभाजीनगरच्या कोल्हाटीत आरोपीच्या गोळीबारानंतर पोलिसांचा गोळीबार, त्यात आरोपीचा मृत्यू. बीडच्या गढी पुलावरच्या भीषण अपघातात डिव्हायडरवर अडकलेली कार बाहेर काढणाऱ्या 6 जणांच्या ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू. बीएसएफची धडाकेबाज कामगिरी, पीओके मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त, सीमापार असलेल्या दहशतवाद्यांना भारताचा दणका. गांधीनगरमधील भव्य रोड शो नंतर जाहीर सभेतून मोदींचा पाकवर प्रहार, भारतानं पाकच्या दहशतवादाला मुळापासून नष्ट केलं म्हणत ऑपरेशन सिंदूरचं मोदींकडून पुन्हा एकदा कौतुक. गडचिरोलीत 18 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीच्या 4 जहाल माओवाद्यांचा समावेश, सुरक्षा दलाच्या वाढत्या कारवायांमुळे माओवाद्यांचं आत्मसमर्पण.